नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला एक मी नवीन माहिती सांगणार आहे. तर आपण एक आज कीटकनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, सध्या तुमच्या शेतात लागवड वगैरे करून टोमॅटो पीक किंवा मिरची पीक आणि वेलवर्गीय पिकामध्ये तुम्ही दोडका असू द्या किंवा भोपळा असू द्या किंवा कारले असू द्या, यावर आपल्याला कधी पण शंका जाणवते की नागाळीची जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो. आता नागाळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काय होतं मित्रांनो, तुमच्या ज्या पानाची जी साईडची बाजू आहेत पूर्ण पानावरची, तर ती नागाळी फिरल्यानंतर पानावर करपा, कुजवा किंवा बुरीसारख्या रोगांचा अटॅक होतो. त्यासाठी आपण काय वापरलं पाहिजे? आता मित्रांनो, तुम्ही एक बायो म्हणून वापरत होता बायो R303. तर त्याच्यानंतर एक दुसरी गोष्ट तुम्ही ॲम्प्लिगो वगैरे वायगो वगैरे त्यांसाठी वापरत होतात. पण 100% नागाळीला कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे एक ही म्हणजे इन्सेक्टिसाईड आहे. तर त्या कीटकनाशकाचं नाव आहे ॲबॅसिन. तुम्ही क्रिस्टलचं ॲबॅसिन वगैरे पाहिलं असेल. 100% त्याचा रिझल्ट होतो. आता त्या ॲबॅसिनमध्ये आपलं काय आहे, ॲबॅसिनमध्ये आबामॅक्टिन हा घटक आहे आणि तुम्ही तो चुरडा मुरडा किंवा माइट्स किंवा नागाळी ह्याच्यावर त्याचा 100% उपयोग होतो. आता त्यातल्या कोणत्या कोणत्या किडी, तुमचा कोळी असू द्या, तुमचा रेड माइट किंवा मावा असू द्या, थ्रिप्स असू द्या, किंवा तुमची नागाळीतील सुरुवातीची प्रथमची अंडी वगैरे तयार झाल्यानंतरची जी पाकोळीमधून रूपांतर आळी झालं ते असू द्या, ह्याचा 100% तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही ॲबॅसिन वापरा. आता दुसरी गोष्ट, वापरण्याचे तुम्हाला समजा लक्षणं कधी दिसतात, तर किडीची संध्याकाळी किंवा सकाळ सकाळ तुम्ही जर गेलात प्लॉटवर तर किडी तुमच्या पानावर फिरताना दिसते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पिवळ्या कलरची नागाळीची जी सापावानी वेडीवाकडी वगैरे फिरलेली असती, सापावानी इकडे तिकडे गोल पानात किंवा रिंगणकडून, तर जी नक्षी तुमच्या पानावर दिसेल तर तिच्या नागाळीचा प्रादुर्भाव झालेला समजायचं. दुसरी गोष्ट, ती पिवळ्या कलरची असते. आता पिवळ्या कलरची तुम्हाला जर पान तुम्ही सूर्यप्रकाशाच्या दिशेने जर असं धरलं वरती, तर 100% तुम्हाला जाणवल की याच्यामध्ये नागाळी दिसेल. आता याचा प्रति डोस तुम्ही किती घ्यावा व लिटरला किती घ्यावा? तर मित्रांनो, मी सांगतो, तुम्ही 0.5 ml पर लिटरला घ्या. किंवा जर जास्त प्रमाणात तुमचं 2 महिन्यानंतरचं जर प्लॉट असेल, 1 महिन्याच्या आतला जर असेल तर 0.5 वापरा. आणि 1 महिन्याच्या नंतरचा जो प्लॉट असेल तुमचा, दोडका असू द्या किंवा कारले असू द्या किंवा टोमॅटो असू द्या किंवा दुसरं मिरची पीक वगैरे असू द्या कोळीसाठी, तुम्ही ते 1 ml प्रति लिटरला वापरू शकता. आता ह्याचं तुम्ही वापरताना तुमची काळजी घ्यायची की त्यासोबत स्टिकर वापरायचं. आणि जेवढं तुम्ही यासोबत एखादं गॅस पॉइझन, समजा आता वेलवर्गीय पिकाला समजा नका वापरू, पण टोमॅटो पीक आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही धानुसान वगैरे वापरलं धानुकाचं, तर त्यात थोडंसं वासाचं दुर्गंधीचा हे असतं आणि त्यामुळं काय होतं, तुमची माशी वगैरे त्याच्यावर अटॅक करीत नाही. आणि माशीचीच लाईफ सायकल असते की तुमची जर नागाळी आहे का, नागाळी बनण्याची. आता नागाळी बनती कशी, सुरुवातीला जी नागाळी पाकोळी असते, पाकोळी तिच्या अंडे देते, अंडे दिल्यानंतर नागाळीचं रूपांतर होतं आणि तिथून त्याचा कोश तयार होऊन आळी तयार होती. आळी तयार झाल्यानंतर पुन्हा पाकोळीच्या स्वरूपात त्याची रूपांतर होतं. याचं तुम्हाला प्रतिबंधित उपाययोजनेसाठी तुम्ही 100% ॲबॅसिनचा वापर करा. आता याचा कमी डोसमध्ये जास्त परिणाम होतो व किडींची हालचाल त्वरित थांबते त्याने, आणि पीक सुरक्षित राहतं. उत्पादनाच्या वाढीचं बी याचं मदत आहे किंवा तुमची काळोखी येण्यासाठी यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा होतो. आता तुमच्या शेजारच्या दुकानात पहा किंवा ऑनलाईन खरेदी करा. ॲबॅसिनचा 100% तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल. आणि ॲबॅसिन असे क्रिस्टलचं आहे किंवा तुम्ही आता आबामॅक्टिन कंटेन अनेक कंपन्यांनी बी तयार केलेलं आहे, पण क्रिस्टलचं आबामॅक्टिन कंटेन असणारं ॲबॅसिन हे कीटकनाशक 100% रिझल्ट भेटतो. ज्या शेतकऱ्याला नागाळीचा किंवा कोळीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे, त्यांनी आज फवारणी करायची. 24 घंट्याच्या आतमध्ये त्यांच्या नागाळीचा प्रतिबंधक उपाययोजना म्हणून त्याचं काम करेल ते. तुम्ही हा कीटकनाशकचं 100% उपयोग करा, तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट भेटेल. आणि दुसरी गोष्ट, तुमचा कमी खर्च होईल. बाकीच्या खर्चापेक्षा जे तुम्ही वायगो वगैरे वापरता त्यापेक्षा कमी खर्चात नागाळीचं तुमचं कंट्रोल होईल. धन्यवाद मित्रांनो. अशा व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट, चॅनलला फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.